जय भीम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? पूनम मॅजिक रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी दाल पालक बनवली होती, पण मी डाळ कशी शिजवली किंवा पालक कसं शिजवले ह्याचा मी व्हिडिओ नाही टाकला आहे. मी सरळ फोडणी दिली आहे, कारण फोडणी जास्त महत्त्वाची असते ना, त्यामुळे मी फोडणीचाच व्हिडिओ टाकला आहे सरळ. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली, पालक मी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवूनही घेतली. त्यानंतर मी कुकरमध्ये दोघांना ॲड केलं. मग त्यात मी 1 ग्लास पाणी ॲड केलं आणि मी शिट्ट्या देऊन घेतल्या. अंदाजे 4-5 शिट्ट्या दिल्या. मग आता व्हिडिओ सरळ मी स्टार्ट केला फोडणीसाठी. कढईमध्ये मी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकला. मग मी कांदा लाल होण्यासाठी मीठही टाकलं आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा, अद्रक लसूण पेस्ट टाकलं आणि थोडे सुके मसाले टाकले. हळद, लाल तिखट जो कलर देईल आणि लाल मिरची पावडर जी तिखटपणा देईल. मग त्या सगळ्यांना छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकर उघडून पाहिला. मग डाळ आणि पालक पण शिजली होती. मग मी तसंच ॲड केलं त्याला आणि नंतर घोटून घेतलं. कारण मला खूप घाई होत होती बनवायची म्हणून. आणि व्हिडिओही छोटा बनवायचा होता म्हणून शॉर्टकटमध्ये मी कढईमध्येच डाळीला रवीने घोटून घेतलं. आणि म्हणजे मला जेवढं पाणी हवं होतं तेवढं मी अर्धा ग्लास पाणी ओतलं. मी फक्त 3 माणसापुरतंच बनवलं आहे. तर तुम्ही जेही घ्याल ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. हा शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. ह्यासोबत मी भाकरी आणि भात सर्व्ह केला आणि शॉर्टकटवाली भाजी खूप छान झाली होती. त्यामुळे तिला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज मला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.